नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा टोलबाबतचा गाजावाजा फुसका. MH06 आणि MH46 सर्व वाहनांसाठी टोल मुक्त नाही, तर फक्त 20 किमी पेण परिघातील वाहनांनाच सूट. पेण मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा टोल नाक्यावर वाहनधारकांना टोल माफी मिळाव्याचा दावा करत गेल्या 2-3 दिवसांपासून काही राजकीय मंडळींकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात गाजावाजा करण्यात येत होता. MH06 आणि MH46 पासिंगच्या सर्व वाहनांना टोल माफी अशा पोस्ट व्हायरल करून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न काही चमकू नेत्यांकडून सुरू होता. मात्र गरजा रायगडने प्रत्यक्ष खारपाडा टोल नाक्यावर जाऊन घेतलेल्या ग्राउंड रिपोर्ट मध्ये वास्तव काही वेगळेच समोर आले. टोल नाक्यावर प्रत्यक्ष पाहणी करून तेथील टोल कंपनीचे व्यवस्थापक राजेश कुलकर्णी यांच्याशी संपर्क केला असता टोल माफी बाबतची खरी माहिती समोर आली. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की ही सूट सर्व MH06 किंवा MH46 वाहनांसाठी नसून पेण शहराच्या आसपास 20 किलोमीटर पेण परिघात राहणाऱ्या स्थानिक वाहनधारकांसाठीच लागू करण्यात आली आहे. म्हणजेच फक्त वाहनांचा नंबर MH06 किंवा MH46 असल्यामुळे टोल माफी मिळणार नसून संबंधित वाहनधारक हा निर्धारित स्थानिक परिघात राहत असल्याचे निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे सोशल मीडियावर करण्यात आलेल्या सर्व वाहनांना टोल माफीचा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्ष परिस्थितीची माहिती न घेता काही राजकीय मंडळींनी स्वतःचे श्रेय घेण्यासाठी सोशल मीडियावर मोठमोठ्या पोस्ट टाकत जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप आता नागरिकांकडून होत आहे. सामान्य नागरिकांच्या भावनांशी खेळत खोटा गाजावाजा करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा समोर आला आहे. गरजा रायगडच्या ग्राउंड रिपोर्ट मुळे आता खारपाडा टोल बाबतचे वास्तव सर्वांसमोर आले असून सोशल मीडियावरील दाव्यापेक्षा प्रत्यक्ष परिस्थिती किती वेगळी असते हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. आपण आता आहोत खारपाडा टोल नाक्यावर. खरं पाहता गेल्या 2-3 दिवसात राजकीय लोकांनी स्टंटबाजी करून सोशल मीडियावर येथील जो टोल आहे तो टोल MH06 आणि MH46 माफ झाले अशा प्रकारचा बराच बरा ओहापोह केला. पण खरं सत्यता काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आज सर्वसामान्यांना एवढा वेळ नाही की तुमच्या मागे यायला किंवा पुढे यायला. पण सोशल मीडियावर जे काही संदेश पडतात, काही पोस्ट पडतात, त्यांना ते सत्य मानून ते आपला प्रवास करण्याचा प्रयत्न करतात आणि कारण नसताना इथल्या ज्या कर्मचाऱ्यांशी आहे त्यांच्याशी वाद होतो आणि वाद झाल्यानंतर काय कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होते. तर नक्की इथं काय प्रकार आहे हे आपण जाणून घेण्यासाठी स्वतः मी माझ्या गाडीचे कागदपत्र घेऊनच इथं पोहोचलेलो आहे, म्हणजे सत्यता आपल्याला समजेल. बघितलं तर या टोल प्राधिकरणाचे जे मॅनेजर आहेत राजेशजी कुलकर्णी हे जे आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडूनच नक्की काय प्रकार आहे किंवा काय कशा प्रकारचा टोल सोडला गेलाय किंवा टोल माफ केलाय की नाही हे जाणून घ्यायचं. राजेशजी नक्की काय फॅक्ट आहे सांगा आम्हाला. MH06 म्हणजे पेन पर्यंत ज्या कार जीप आहेत त्यांच्यासाठी आपण सूट दिलेली आहे. चर्चा झाल्याप्रमाणे शिवसेना उभाटा प्रशांत भाऊ भोईर यांच्याशी चर्चा झाल्याप्रमाणे आपण पेन सिटी पर्यंतच्या MH06च्या गाड्या RC बुक आणि आधार कार्ड हे त्यांनी इथे जमा करावे. त्यांच्या समोरच आपण ते फीड करून त्यांना माफ टोल माफी देतोय. पेन तालुका पूर्ण आहे का पेन शहर आहे? पेन शहर आणि आजूबाजूचे परिसर 1 ते 2 किलोमीटरचा पेनच्या आजूबाजूचा परिसर. धन्यवाद. तुम्ही पाहिलं तर बघा कशा प्रकारचा खोटा प्रचार केला जातो. इथं फक्त पेन शहर आणि पेनच्या आजूबाजूच्या काही अंतराची जी गावं आहेत त्यांचीच टोल माफी झालेली आहे, सर्वांची झालेली नाही. आणि पनवेलचं काय आहे? पनवेल संदर्भात पनवेलचं अजून बोलणं चालू आहे. म्हणजे एका अर्थी बघितलं तर पनवेलचं अजून असं काही झालेलंच नाही, ही सत्यस्थिती आहे. परंतु सोशल मीडियावर ज्या पोस्ट पडलेल्या आहेत त्या नक्कीच पोस्ट म्हणजे ह्या खोट्या आहेत आणि स्वतःची फक्त चमकुगिरी करण्यासाठी काही नेते मंडळी राजकीय आपला पोळी भाजून घेत. आपण टोल नाक्याची सत्यता काय हे जाणून घेण्यासाठी आपण इथं आल्यानंतर एक गोष्ट ध्यानात आली की MH06 साठी त्यांनी कागदपत्र जमा करायला सांगितलेले आहेत, परंतु
MH046 ची काय अवस्था आहे? गेले कित्येक वर्ष सामाजिक कार्यकर्ते संतोषजी ठाकूर ह्या लढ्यासाठी लढत आहेत, या संपूर्ण नॅशनल हायवेच्या लढ्यात. त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे आपल्याला नक्की इथली अवस्था काय आहे. अजूनपर्यंत विचार केला तर टोल सुरू झालं पण टॉयलेटची व्यवस्था नाही, स्वच्छतागृहाची एवढी बांधकामं सुरू आहेत, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या. संतोषजी, काय नक्की हे प्रकार आहे ते मला सांगा. 2009 ते आता 2026 अशी जवळजवळ 16 वर्षे आमच्या सगळ्यांचे कंबरडे मोडले. आणि अशातच एका बाजूला गडकरी साहेब हे म्हणतात की आम्ही 30 मे पर्यंत काम पूर्ण करू, मात्र काम पूर्ण झालेलं नाहीये. टोल वसुली म्हणजे टोलधार सुरू झालेली साहेब, तर ती टोलधार थांबली पाहिजे हे आमचं म्हणणं आहे. आणि ही टोलधार का थांबली पाहिजे, तर एकतर कुठलंही काम म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जे काही गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्सचाच यांनी छेद दिलेला आहे. कोणतीही सुनावणी त्यांच्या गाईडलाईन्स आहेत की बाबा तुम्हाला टोल घ्यायचा असेल तर काही गोष्टी तुम्हाला प्रकर्षाने करणं आहे, परंतु इथे ते कोणत्याही गोष्टी केल्या जात नाहीत. अगदी न्यायालयाचा निर्णय किंवा गाईडलाईन्सच पायदळी तुडवल्याचं काम केलेलं आहे. उदाहरणार्थ जसं तुम्ही म्हणाल की टॉयलेट अजून सुरू नाहीयेत, अँब्युलन्सची व्यवस्था दिसत नाहीये, सगळे ब्रिजेस किंवा सर्व्हिस रोड तसेच आहेत, अप्रोच रोड तसेच आहेत, मग टोल कुणासाठी वसूल करतायत? आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियावर रायगडचे दोन्ही मंत्री सांगतात की टोल सुरू नाही व्हायला पाहिजे. मग याचा अर्थ असं तुम्हाला नाही वाटत ह्या मंत्र्यांचा पूर्ण प्रशासनावर पकड नाही असं? एक्झॅक्टली मला तेच म्हणायचं होतं. काल आमच्या तटकरेताई आदिती तटकरेताई काल म्हणाले की गडकरी साहेबांच्या व्यवस्थेने टोल वसूल नाही केली पाहिजे. अहो मॅडम, तुम्ही स्वतः मंत्री आहेत, महाराष्ट्र राज्याच्या मंत्री आहात आणि ह्याच्या अगोदर पालकमंत्री वगैरे तुम्ही होता तिथे, त्यामुळे तुम्ही 100% प्रशासनावर प्रशासकीय यंत्रणेवर यांचं वर्चस्व नाही आहे किंवा पकड नाही आहे हे दिसतच आहे. आणि तेही कधी बोलल्या त्या 15 तारखेला सुरू झालं आणि 17 तारखेला बोलल्यात त्या 16 तारखेला. तर ही जी पद्धत आहे ही कुठली आहे? म्हणजे जेव्हा जनआक्रोश उभा राहतो त्यानंतर काहीतरी बोलायचं म्हणून बोललात का, हा मला प्रश्न विचारायचा. भरत शेठ गोगावले जे मंत्री आहेत आपल्या रायगडचे, बरोबर. ते सांगतात मला माहितीच नाही. हे आमचं कोकणवासियांचं दुर्दैव आहे की आम्हाला कोकणवासीयांना जे लोकप्रतिनिधी मिळालेले आहेत ते अशाच पद्धतीने त्यांना काही म्हणजे जनता मरते पण त्यांना कधीच काय कळत नाहीये. आणि जर म्हणजे एका राज्याचे कॅबिनेट मंत्री जर असे बोलत असतील तर मग ह्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव ते काय? मित्रांनो, पाहिलं तर शोकांतिका आहे ही संपूर्ण कोकणवासियाची. आणि मुंबई गोवा हा महामार्ग हा 2009 म्हणजे 17 वर्ष, किती किलोमीटर? 475 किलोमीटरची लेन्स तयार करायला जर 17 वर्ष राहत असेल तर आपला विचार केला तर आपण म्हणतो की हाय पॉवरची आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे. ही टेक्नॉलॉजी आपली, ही टेक्नॉलॉजी अशा प्रकारची जो 475 किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी जर विचार केला तर 17 वर्ष जातात. ह्यापेक्षा दुर्दैव नाही. आणि त्याच्यातही टोलदार पडलेली आहे. ही तर अतोनात ह्या येथील कोकण भाषांना छळण्याचा किंवा एक प्रकारचा मानसिक त्रास देण्याचा कारणीभूत होत आहे. आणि महत्वाची गोष्ट, या कोकणातील लोकप्रतिनिधी पूर्ण निद्रा अवस्थेत आहेत असंच म्हणायला लागेल. त्यांना लोकांची घेणं देणं नाही. धन्यवाद. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.